रूप पाहता लोचन हॅलो हॅलो हे पण जातं
संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी पारिजाते द्वारे स्वानयाती राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उद्देशाने रामानी बटी कसे पिता दीनपणे रंग तिथे भले राम नाम तिथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन सामान्य सर्व सुखाच्या संगती सामान्य सर्व सुखाच्या संगती घडील पंकजी संतांच्या संत समागमे एखादी संत समागमे एखादी संत समागमे संत
मना उपजिया संत समागम एखादिये परी, संत समागम एखादिये परी, व्हावे ज्याचे द्वारे स्वानयाती, तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंकते ते भगे, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्छिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या, तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्छिष्टाचे. विठ्ठला विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महायोग पीते तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे, समागस्त्य तिष्ठं तमानन्दकन्दं, प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
कजिया पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा जाणे कथित विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वन दुसरे चरण ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर ओके श्री संताची माथा चरणावरी साष्टांगी करी दंडवत मस्तक माझे पायावरी या बारकरी संतांच्या आता मज साई हे ते करावे देवा, करावे देवा,
त्याचं उत्तम उदाहरण सांगणारा अभंग विठाला 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 कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आजची ही सेवा दिंडीतील सर्वच या ठिकाणी असणारे सर्वांच्या वतीने भजनी मंडळ असतील, मालक साधक सर्व भाईभक्तांच्या वतीने आजची माझ्या पामर बालकाकडे आलेली ही कीर्तन सेवा भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील, माझे गुरु माऊली मला जशी बुद्धी देतील, ज्ञानोबा जशी बुद्धी देतील, तसं अभंगावरती 1 तास अर्धा तास चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये मला आज प्रथमतः आपल्या दिंडीमध्ये कीर्तन करण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी लाभतंय, म्हणून मी माझं खऱ्या अर्थाने भाग्य समजतो आणि सोबत असणारी सर्व टाळकरी गुरुजन मंडळी यांचे सुद्धा आभार मानतो. आपल्या दिंडीचे मालक या ठिकाणी श्री हरिभक्त भरायन सर्गरो दादा झराल दादांची तळमळ पाहिली मी ज्यावेळेस दिंडी बदनापूरमधून या ठिकाणी पंढरपूरकडे आळंदीकडे आगमन होत होतं, प्रस्थान होत होतं दिंडीचं, त्यावेळेस एक मनामध्ये असलेली आतुरता, एक त्यांच्या मनातील भाव पालखी सोहळ्यात आजपर्यंत त्याने केलेल्या परमार्थाचं या ठिकाणी त्या ठिकाणी दिसून आलं. अक्षरशः डोळ्यामध्ये असं होते, कारण एकदा का मनुष्य पंढरपूरला आला ना महाराज की त्याला पुढच्या वर्षी बोलावं लागत नाही. हो, एकच तळमळ त्याच्या जीवामध्ये अंतकरणामध्ये लागलेली असते की कधी आषाढी ही येईल आणि कधी मी पंढरपूरला जाईल. म्हणून दादांच्या डोळ्यामध्ये असं मी त्या ठिकाणी पाहिले महाराज. पण त्यांच्या पश्चात असणारे त्या ठिकाणी रामेश्वर झराड हे त्यांचा वारसा पुढे या ठिकाणी ज्ञानोबांच्या पालखी सोबत आपली दिंडी आपल्याला सर्वांना घेऊन या ठिकाणी जी वारी चालवतात. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा पुनश्च नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. या सोहळ्यातील माझी आजची सेवा आहे. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये कशी वाटचाल करावी, ज्ञानोबांच्या संगतीमध्ये आज आपण पंढरपूरकडे जात आहोत आणि आजचा आपला दुसरा मुक्काम सासवड नगरीमध्ये आहे. म्हणून हा अभंग निवडण्याचं कारण एक आहे की संतांची संगत केल्यानंतर जीवनामध्ये काय क्रांती घडते आणि ती संगत करत असताना नेमकी कशा पद्धतीने आपण करावी याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी तुकोबा या अभंगामध्ये देतात. तुकोबा सांगतात की संत समागम एखादी एक वही. हो, शब्द नीट ऐकून घ्या, तुम्हाला आज विनोद ऐकायला मिळणार नाही, कारण विनोदाचा वाश्या विनोदाचा काय काय त्या पदव्या दिलेल्या आहेत आता, ती एकही पदवी माझ्याकडे नाही बर का खऱ्या अर्थाने. म्हणून काय काय विनोदाचार्य, विनोदाचा भाष्या, विनोद सम्राट यातली एकही पदवी माझ्याकडे नाही. नवे माझ्या तुकोबरायांनी या विनोदाचा निषेध केलेला आहे, त्याचं प्रमाण मी तुम्हाला देईन. तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात, आमुचा विनोद ते जगामरण. काय म्हणतात? आमुचा विनोद ते जगामरण करती भाव विन देखोवे की. आता गाथ्यामध्ये तुम्ही प्रमाण दाखवू शकतो. तुकोबराय म्हणतात की आम्ही जर तुमचं मनोरंजन करावं, तुम्हाला विनोद करावा, तर हा जगाचं मरण आहे. मरण का? कारण विनोद करण्यासाठी, आपलं मनोरंजन करण्यासाठी आपल्याकडे अनेक माध्यम उपलब्ध आहे. बघा, आज इथे बसलेल्या प्रत्येक मनुष्याच्या मोबाईल खिशामध्ये मोबाईल आहे. मोबाईल मध्ये खिशात आहे, उलट सोडं झालं. मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या नाही हो, खिशात प्रत्येकाच्या मोबाईल आहे. थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, पण मोबाईल असा तसा चालत नाही, त्याला 300 रुपयाचा रिचार्ज मारावा लागतो. किती? मग तुकोबराय म्हणले, आपल्या स्वतःचे पैसे खर्चून आपण ते नटनट्यांचे त्याच्यामध्ये काय घालतो, गाणी पाहतो, पिक्चर पाहतो, नटनट्यांचे. कारण तुकोबरायांनी याचा सुद्धा, मोबाईलचा सुद्धा निषेध केलाय, ते प्रमाण सुद्धा सांगतो. तुकोबराय म्हणतात, मोल देऊन या साठविती दोष आणि नटाचे ते वेश पाहून. काय? मोल देऊन या. मोबाईल फुकट चालतो का? पैसे द्यावा लागतात मला त्याच्यात. 300 रुपयाचा रिचार्ज मारल्यानंतर आपल्याला कुठं त्या ठिकाणी मोबाईल पाहता येतो.
तसं तुकोबराय म्हणतात मूल देऊन या सातविती दोष आणि नटाचे ते वेश पाहून या तर मनोरंजन करण्यासाठी घरामध्ये टीव्ही आहे, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, अनेक वेगवेगळे मनोरंजन साधनं आहेत महाराज. पण कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन हे आपल्या जीवनामध्ये घडवून आणण्याचं एक परिवर्तन आहे, एक त्याचं माध्यम आहे. म्हणून कीर्तनाला येत असताना पुरुष मंडळ असतील, महिला मंडळ असतील, अशी मानसिकता आपण तयार करावी की कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे, मनोरंजन नव्हे. म्हणून तुकोबरायांनी बसलेल्या महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, ते टाळकरी मंडळी असतील, नवे नवे सांगणारा वक्ता असेल, सर्वांना प्रमाणाद्वारे सांगितलं. महाराज सांगतात की आहो श्रोते, अगोदर श्रोत्यांना सांगितलं आहो श्रोते मग वक्ते. आधी श्रोत्यांना सांगितलं आहो श्रोते वक्ते आणि मग सकळही जन. आहो श्रोते वक्ते सकळही जन बरे पार गुण बांधा जाते. काय म्हणले तुकोबराय बघा, अरे बरे पार गुण बांधा वाटे. आपलं हित कशात आहे, आपलं अनहित कशात आहे याचा विचार करा. कोणाचेही कीर्तन ऐकू म्हणा. म्हणून ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरोखर भाग्यवान आहोत महाराज की आज आपल्याला साक्षात ज्ञानोबरायांची संगती जीवनामध्ये घडलेली आहे, संत संगती आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, महाराज संतांची संगती जीवनामध्ये का करायची, का करायची? त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. का करायची? प्रत्येक जण म्हणतात संतांची संगती का करायची, पण का करायची तर ऐका. कारण प्रत्येक जीवात्म्याची एकच आस आहे महाराज. इथे प्रत्येक जीवाला मूलभूत आकांक्षा जर कोणती असेल जीवाची तर ती आहे सुख मिळणं. या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख मिळावं. इथे एकही मनुष्य नाही की एकही महिला नसेल की त्यांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये दुःख यावं, सुख नको. मज लागी दुःख व्हावे, आयशी कोणी जीवे ना व्हावे. असा एकही मनुष्य नाही की त्याला वाटतं की मला दुःख हवं, सुख नको. प्रत्येकाला हवंय ते सुख महाराज. आणि महाराज सांगतात की तुला जर सुख पाहिजे असेल तर कुठं जा. सुखाला गिजारी करती तळमळ, सुखाला गिजारी करती तळमळ. तू पंढरीची काय एक वेळ, एक वेळा तरी तू पंढरीची काय एक वेळ. सुखाला गिजारी करती तळमळ, प्रत्येक जीवाची एक मूलभूत आकांक्षा आहे, ती म्हणजे सुख मिळणं. आणि सुखासाठी आपल्याला तुकोबराय सांगतात की आपल्याला पंढरपूरला जावं लागेल. म्हणून पण पंढरपूरला जात असताना कसं जायचं? गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. आपण काय गात नाही जात महाराज, नुसतं खात जागा, खात जागा, जागा मागा झोपाया. तसं नाही जायचं, गात जागा. हो, भजन कीर्तन करीत आपण ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये चाललं पाहिजे, दिंडीमध्ये चाललं पाहिजे महाराज. कारण संतांच्या संगतीमध्ये गेलं तरच आपल्याला भगवंत प्राप्ती होईल, संतांची संगती घडेल. कारण संत समागम एखादी पडी. बघा बरेच जण लोक एकमेकांच्या नादाने पंढरपूरला येतात इकडं, ऐका नाही. तात्या कुठे गेले? तात्याला म्हणलं चला पंढरपूरला, म्हणजे भाऊ आले तर आपण येऊ. म्हणजे एखादी एक परी कुणाच्या का प्रकारे, समजा कुणाच्या का संगतीने आपण पंढरपूरला आलो, पण आल्यानंतर जर आपण दिंडीमध्ये चाललो तरच तेथे रामनाम होईल श्रवण. जर दिंडीमध्ये चाललो तर आपल्यावरती कानावरती नामचिंतन पडेल, नाहीतर पापाचे कळतो फळकी पुढे. कितीतरी लोक पुढे चालतात, हो कितीतरी लोक दिंडी सोडून चालतात महाराज, पण त्यांची ना आपली दिंडीची फक्त भेट होती एखाद्या चहाच्या हॉटेलवर, नाहीतर मुक्कामाच्या ठिकाणी. म्हणून चालत असताना आपण गात जागा, गात जागा, भजन कीर्तन करत आपण त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आपण दरवार वाचन करीत चाललं पाहिजे. कारण संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आगळा वाचन गती येणे पाहिजे.
संतांच्या संगती. आणि आपल्या जर मनाने गेलो तर मग मनोमार्गे गेला हरिपाठी स्थिरवला तोच जन्मी. म्हणून संतांची संगत करत असताना तो बरोबर आहे सांगतात की संत समागम एखादी करी. कुठल्याही एखाद्या परीनं तुम्ही संतांची संगती करा. का करायचे सांगितले तर जीवाला पाहिजे सुख, आणि सुख प्राप्त करण्यासाठी आपण पंढरपूरला जात आहोत. कारण या जगतामध्ये पाहू गेलं तर दोन ठिकाणी सुख सांगितलेलं आहे. एक म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याकडे सुख आहे, आणि दुसऱ्या माझ्या साधू संतांकडे सुख आहे. एक देवाकडे सुख आहे. हरी प्रमाण म्हणे जाना सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा. सुख रूप ऐसा माझ्या पांडुरंगा दारी जातो. माझ्या पांडुरंगा दारी जातो. रूप ऐसा तुझा रूप ऐसा तुझा सांगा. माझ्या पांडुरंगा दारी जातो. दारी जातो. रूप ऐसा तुझा एक त्या भगवान परमात्म्याकडे सुख आहे. सुखरूप ऐसा दुसरा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. एक भगवान परमात्मा सुखरूप आहे, आणि दुसरे माझे साधू संत सुखरूप आहे. सुखवसे हिची ठाई बहुबाई संतांच्या पायाजवळ सुख आहे, आणि भगवान परमात्म्याकडे सुख आहे. म्हणून तुका कुठे जा सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाये. आपल्याला सुख पाहिजे, पण आपण सुख या ठिकाणी संसारामध्ये पाहतो. रात्रंदिवस सुखाच्या शोधात आहोत. रात्रंदिवस धडपड करत आहोत. हे नाही की हे केलेलं सुख मिळेल, ते केलेलं सुख मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. नवे नवे त्या सुखाच्या आशेत आपला संपूर्ण आयुष्य निघून जातो. पण सुखाचा पत्ता काही आपल्याला सापडत नाही. मला सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, त्याला एक मुक्ती येते नाही गेला. हिंडता दिशा दिन पावला, माया रे तिला जीव माझा. सर्व सुखाची आशा येते नाही गेला, दिशा दिन पावला, माया रे तिला जीव माझा. संपूर्ण आयुष्यभर आपण सुखाच्या शोधात आपण दिवस धडपड करतो. मला हे केल्यानं सुख मिळेल, घर बांधल्यावर सुख मिळेल, लग्न झाल्यावर सुख मिळेल, मुलगा झाल्यावर सुख मिळेल. रात्रंदिवस तळमळ करतो आपण सुखासाठी. संपूर्ण आयुष्य निघून जातो सुखाच्या आशेमध्ये. पण महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येते नाही केला. हिंडता दिशा सिन पावला, काही दिशा हिंदू मला सुखाच्या शोधात, पण सुखाचा क्षण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय असेल? का सुख प्राप्त होत नसेल आपल्याला? त्याचं कारण आहे आपण सुखाचा शोध, सुखाचा पत्ता वेगळ्या मार्गाने आपण पाहत आहोत. खरं सुख आपण पाहिलं आहे देवाकडे, खरं सुख आहे साधू संतांच्या संगतीमध्ये, पण आपण सुख संसारामध्ये पाहतो, आणि संसार हा दुःख रूप सांगितलेला आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तोल. अशा दुःखरूप संसारामध्ये सुखाचा शोध आपण घेत आहोत, पण सुखाचा शोध त्या ठिकाणी सापडणार नाही. म्हणून महाराज सांगतात सुख जर पाहिजे असेल, तुम्हाला सुखाची प्राप्ती करून द्यायची असेल, तर तो देव आपला साकारा. आपुरा तो देव करोनी घ्यावा देवा. आपुरा देव करोनी घ्यावा, देव करोनी घ्यावा. हे तेने दीना जीवा सुख नोहे, तेने दीना जीवा सुख नोहे, तेने दीना जीवा सुख नोहे. आये रती माईचे सुखाची जनाची,
म्हणून सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, तर तो सुखरूप असणारा भगवान परमात्मा आपला करायचा. आपुला देव करून घ्यावा देवे विन जीवा सुखमोरे. सुख प्राप्त करण्यासाठी त्या देवाकडे जायचं आहे. कधी जायचं आहे? जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत. बऱ्याच लोकांना आपण म्हणतो चला ना वारीला, चला ना तुम्ही जाऊ ना, आताच कुठं आतून पेरायचं राहिले, सलकी लावायचे राहिले, सोयाबीन राहिले, कामात सांगतात. पण म्हणून महाराज सांगतात की जर परमार्थ करायचा असेल, तीर्थयात्रा करायची असेल तर खऱ्याने कोणत्या वयामध्ये गेले पाहिजे? चौवे सकाळाशी मग पंढरपूरला जायचंय महाराज कधी केलं पाहिजे? जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. नाहीतर मग डोळ्याने दिसत नाही, पायाने चालता येत नाही, काही करता येत नाही, त्यावेळेस माणसाची आतुरता असते आता कुठं पंढरपूरला जावं. पण जोपर्यंत आपल्याला आपले शरीर, आपले अवयव अव्यंग आहे तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करून घेतली पाहिजे महाराज. कारण आपल्याला भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा हा नवधेय दिलेला आहे ना, की तीर्थयात्रा करण्यासाठी दिलेला आहे, त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दिलेला आहे. आपल्याला इंद्रिय दिले महाराज, एका इंद्रियाचा विचार केला तर पाय कशासाठी दिले? पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम शिकी नाही. हो, हात कशासाठी दिले? दान धर्म करण्यासाठी. आम्ही खरोखर महाराज या सोहळ्यामध्ये आपल्याला खरोखर घरात आपल्या गावाकडे अन्नदान करण्याचा अभिमान खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोहळ्यामध्ये आल्यानंतर जातो. हो, 10-5 हजाराची कुंडात आपण गावाकडे जातो, पण नुसते बोटामध्ये अंगठी घालून याला वाढ त्याला वाढ त्याला वाढ हे तिथं समजतं. पण खऱ्या अर्थाने अन्नदाता आणि दाता जर मला पाहायचा असेल तर त्याने सोहळ्यात यावं. मला ज्ञानोबा या ठिकाणी या लाखोनी सोहळा या ठिकाणी भरतोय, पण एकही माणूस आज उपाशी राहत नाही. ही माऊलीची कृपा आहे महाराज. किती सोहळा गौमुख आहे, ही माऊलीची कृपा आहे. असं म्हणतात, देव राखेत या मारी कोण न मोडे काका हिंदतावा. किंवा असा एकही जीव नाही त्या ठिकाणी की तो उपाशी राहतो महाराज. तुझी चिंता त्याची सर्व नको भेद करू पूर्ण त्या गोष्टी. इकडं आल्यानंतर ऊन वारा पाऊस स्थिती वार सगळं महाराज आपण या ठिकाणी वारीमध्ये आल्यावर विसरून जातो बघा, सगळं विसरून जातो बघा. कारण या सोहळ्यामध्ये अन्नदान करणारे असतील ना, आपल्या दिंडीमध्ये सुद्धा अनेक जणांच्या पंक्ती असतील. पंक्ती त्या अन्नदात्याला मी एकच सांगेल बघा, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत खरं. या वाटाने अन्नदान करण्यासाठी मागच्या जन्माची पुण्यही असावी. काहीतरी आपल्या पदरामध्ये पुण्य असल्याशिवाय या वाटेला अन्नदान होत नाही. आणि या वाटावरती एक शीत जरी आपण अन्नदान केलं ना, लक्ष द्या, एक शीत कशाला म्हणतात? भाताचा शीत. एक शीत जरी आपल्या हातून अन्नदान घडलं ना, तर तुकोबराय म्हणतात, ते एक शीत तिथल्या अन्न कोटी कुळाचे होय उदाहरण, कोटी याग केले पूर्ण ऐशे महिमान या तीर्थाचे. आपल्या संपूर्ण कुळाचा उदर नाही कमी करा विकू, आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो महाराज अन्नदान करणारे. थोडा वेळ हा कमी म्हणलं, सगळं कमी घ्यावा. आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो महाराज. येथे एक शीत दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उदाहरण, आणि कोटी यज्ञ केल्याचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. कोटी याग केले पूर्ण ऐशे महिमान या तीर्थाची. या वाटेचा महिमा आहे महाराज. जो अन्नदान करतो ना महाराज त्या ठिकाणी, त्याला कोटी यज्ञ केल्याचं फळ
आणि कोटी कुळाचा उद्धार त्या ठिकाणी या वारीमध्ये तिच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतो. म्हणून आपला विषय चालला होता, एवढं सुंदर असं अवयव आपल्याला दिले, हात दिले, पाय दिले, किती इंद्रिय आहेत महाराज आपल्याला सांगा बरं, कोण सांगू शकतोय किती इंद्रिय आहेत आपल्याला? 10 फक्त. आमच्या गीताताई सांगतात 11. अजून झाले का? महाराजांनी प्रमाण दिलं 11. ऐका कोणते 11 त्याचे नावं सांगतो. पंच ज्ञानेंद्रिय किती झाले? 5. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय आता किती झाले? 10. महाराजांनी सांगितलं एक मन, पुन्हा आता किती झाले? 10 आणि एक मन 11. आणि या 11 इंद्रियाला सहाय्य करणारी आपली एक बुद्धी असते, तिला बुद्धी म्हणायचं. किती झाले आता? 12. या 12 इंद्रियाचं वर्णन एका भारुडामध्ये नाथ महाराज करतात. नाथ महाराज सांगतात, मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध पिती, आणि 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. गीता महाराज सांगतात, मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध पिती, 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. बघा आता मुंगी सगळ्यांनी पाहिली की नाही? असं इथं कोणीच नाही की त्याने मुंगी पाहिली नाही. मुंगी सगळ्यांनी पाहिली, पण मुंगीचं दूधच पाहिलं का? दूध पाहिलं? दूध नाही पाहिलं. मुंगी व्याली म्हणजे तिचं दूध आपण पाहिलं नाही. सिंगी झाली म्हणजे व्याली, तिला मुलं झाले किती? 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. ऐका मग आता नेमकं मुंगी कोणती, दूध कोणतं, हत्ती कोणते सांगूच का? आता सगळं सांगू? आमच्या टाळकरी मंडळीने भरपूर वेळेस ऐकलं, पण ही मंडळी नवीन असते म्हणून सांगतोय. ऐका, आपल्या अंतकरणातील वृत्तीरूपी मुंगी, ऐका बरं का, आपल्या अंतकरणातील वृत्तीरूपी मुंगी गुरुच्या उपदेशाने ती व्याली या शब्दाचा अर्थ आहे तिला ज्ञान झालं. किती ज्ञान झालं? तर सर्वं खलविदं ब्रह्म, म्हणजे हे जगत जे पाहतो हे सगळं जगत तिला ब्रह्मरूप दिसू लागलं, एवढं ज्ञान झालं. त्या अंतकरणातील वृत्ती रूपीला ज्ञान झालं. किती ज्ञान? तर हे सर्व जगत ब्रह्मरूप दिसू लागलं, सर्वं खलविदं ब्रह्म. आणि त्या ठिकाणी ते 12 हत्ती येऊन ते दूध पिऊ लागले, म्हणजे ज्ञान ग्रहण करू लागले. कोणते? पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, एक मन आणि दुसरी बुद्धी. याला म्हणायचं मुंगी व्याली सिंगी झाली. अंतकरणातील वृत्ती रूपी मुंगी व्याली म्हणजे तिला ज्ञान झालं. आपल्या अंतकरणामध्ये किती वृत्त्या आहेत? 4 वृत्त्या आहेत. 4 कोणत्या कोणत्या? मन बुद्धी चित्त अहंकार. किती आहेत? 4 वृत्त्या आहेत. नाथ महाराज याला 4 वृत्त्या नसून या 4 नंदा आहेत. म्हणजे नंदा, ऐका, संसार करता दगदगले मनी, आणि नंदा विकल्या 24 जणी. काय म्हणले? संसार करता दगदगले मनी, आणि नंदा विकल्या 24 जणी. बाया म्हणतात, बाया आता हे तर वेगळंच काढले. नंदा विकल्या म्हणजे आपल्या ह्या भावजा या नंदा नाही. नाथ महाराज नंदा कोणत्या सांगायच्यात? ऐका, नंदा म्हणजे ह्या 4 वृत्त्या आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. संसार करता दगदगले म्हणी, आणि नंदा विकल्या 24 जणी. विकल्या या शब्दाचा अर्थ आहे मन बुद्धी चित्त अहंकार हे भगवंताला देऊन टाकायचं. मग हे सगळं जर आपण भगवंताला देऊन टाकलं तर मग काय होईल? काय तरी मग होईल देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, मग होईल आगवा तुका म्हणे आनंद. विठला विठला जास्त जर लावलं तर लोक म्हणते लेख चिपडली काय का, तर जड जातो डोकं. मग माणसं म्हणते कीर्तन जरा डोक्यावून गेली, डोक्यावून जात असत. म्हणून मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. म्हणून सुंदर असा अनुभव किमतीचा नैवेद्य दिला, इंद्रिय दिले त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. मग
आपला प्रश्न होता की महाराज त्या भगवंताचं सुख आम्हाला पाहिजे, त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, मग ती कशा पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल, ते सुख कशा पद्धतीने आम्हाला प्राप्त होईल, तो देव कशाने मिळेल. कारण बघा, देवाचा आणि जीवाचा मधलं मिलन घडून आणणारा एक मधला दुवा जो आहे ते म्हणजे संत आहे. ऐका, देवाचं आणि जीवाचं मिलन घडून आणणारा मधला दुवा जर कोण असतील ते संत आहे. मग महाराज ती संत आम्हाला कळाले, ती प्राप्ती कळाली आम्हाला, त्याची भगवंताची आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे का, तर सुख प्राप्त करण्यासाठी. पण नेमकी आम्ही संतांची संगती कशी करावी, तर महाराज सांगले तुम्ही कशीही करा, कशीही करा. महाराज म्हणजे कुठल्याही प्रकारे करा. महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की संतांची संगती करायची तर मग कुठल्याही प्रकारे करा. संत समागम एखादी परी, परी या शब्दाचा अर्थ होईल प्रकारे, कुठल्याही प्रकारे तुम्ही संतांची संगती करा. मग महाराज पुन्हा कुणाला संतांची संगती घडली आम्हाला त्याचे उदाहरण सांगा. आता याचे उदाहरण आपल्याला अनेक पाहायला मिळतील, पण एक दोन उदाहरण आपण पाहू या ठिकाणी. आपल्याला वेळ खूप कमी आहे. संतांची संगती कुणाच्या जीवनामध्ये घडली आणि त्याचा उद्धार झाला. ऐका, आळंदीच्या बाजूला कडूस नावाचं गाव आहे. एक धावत्या वेगा सांगतो, दोन उदाहरण. आळंदीच्या बाजूला कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावामध्ये गंगाराम मवाळ नावाचे व्यक्ती राहतात. त्या गंगाराम मवाळ नावाच्या व्यक्तीची म्हैस हरवली. म्हैस शोधार्थ ते गंगाराम मवाळ त्या ठिकाणी म्हैस शोधू लागले. गावामध्ये सगळीकडे म्हैस पाहिजे, पण म्हैस काही सापडत नाही. म्हणून त्यांनी काय केलं की गावाच्या बाहेर गेले आणि भंडाऱ्या डोंगरावरती त्या ठिकाणी म्हैस शोधू लागले. संपूर्ण डोंगराला वेढा मारला, सगळीकडे पाहिलं म्हैस काही दिसत नाही. म्हणून डोंगरावरती आवाज आला. जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी भजन करीत बसलेले होते. महाराज तो गंगाराम मवाळ नावाचा व्यक्ती डोंगरावरती गेला. त्याने पाहिलं महाराज भजन करत आहेत, रामकृष्ण आहे, अखंड नामचिंतन मुखामध्ये आहे. आणि समोर जाऊन बसला आणि महाराजांना विचारलं लागला, अहो महाराज, माझी ती आशा शिंगाची म्हैस तुम्ही पाहिली का? काय म्हणला, माझी ती आशा शिंगाची म्हैस तुम्ही पाहिली का? महाराजांनी डोळे उघडले आणि पाहिलं. म्हणजे भल्या माणसा, अरे मला म्हशीच पाहिजे असते तर देहू गावामध्ये कमी होत्या का? देहू गावामध्ये म्हशीच म्हणजे म्हशी पाहण्यासाठी इथं डोंगर धरला का? गावाला वैतागून, बायकोला वैतागून मी डोंगरावरती भजनासाठी आलो, तू मला इथं आला का? म्हणजे महाराजांना म्हणू लागला, मला ते प्रवचन वगैरे काही सांगू नका, मला म्हैस हरवली का सांगा. घरी लेकरं बाळ दुधावरचं तडफड करतात. म्हशीचा पत्ता तुम्ही म्हैस पाहिजे असेल तेवढे सांगा. म्हणजे ठीक आहे, तुला म्हैस पाहिजे ना? तुकोबारांनी त्या ठिकाणी उपदेश केला. तुकोबारा सांगतात, तुला जर तुझ्या
म्हैसच पाहिजे असेल तर तू कुठे जाऊ नको. आणि त्याला म्हशीचा पत्ता सांगत असताना एक उपदेश केला, म्हणजे भल्या माणसा, तुला अनमोल किमतीचा नवदेह तुला आणि अशा नाशिवंत पदार्थासाठी तू या ठिकाणी वणवण घेतोस. तुला शोधच घ्यायचा असेल तर त्या देवाचा घे. म्हणून तुकोबाने त्याला एक प्रमाण दिलं की देव पहावया करी सायास. त्याला सांगितलं की अरे भल्या माणसा, सायास करायचे असतील तर देव पाहण्यासाठी कर, म्हैस पाण्यामध्ये तुझं सार्थक नाही म्हटले. देव पहावया करी व सायास न धरी आस नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे. म्हणजे तुला पाहायचंच असेल तर देव पाहण्यासाठी कर. तुकोबारायांना तो म्हणू लागला, मला हे तत्वज्ञान सांगू नका, मला प्रवचन ते पण ऐकायचं नाही. माझी म्हैस पाहिजे असेल तर सांगा. तेव्हा म्हणजे तुला म्हैस जर पाहिजे असेल तर जा तुझ्या गावामध्ये, तुझ्या घरापाशी, तुझ्या गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली आहे. म्हणजे त्याने विचार केला, सगळीकडे पाहिलं म्हैस काही सापडत नाही, आता आपण जाऊन पाहू एकदा की म्हैस सापडेल का. म्हणून तो घरी आला, आपल्या गोठ्यामध्ये पाहिलं तर म्हैस बांधलेली होती, मला चारा खात होती. त्याने विचार केला कोण ही व्यक्ती असेल, त्याच्या सांगण्यावरून आपल्याला फक्त म्हैस सापडली. जर देवाचा फक्त विचारलं तर काय सांगणार. म्हणून तो परत त्या ठिकाणी बंडाच्या डोंगरावरती आला आणि तुकोबारायांना नतमस्तक झाला आणि महाराजांना म्हणू लागला की तुमच्या सांगण्यावरून मला माझी हरवलेली म्हैस सापडली, मला देवाचा पत्ता सांगा. तेव्हा तुकोबाराय म्हणजे तुला देवाची प्राप्ती जर पाहिजे असेल, देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझ्या बाजूला बस आणि त्या अखंड नामचिंतन कर. तेव्हापासून महाराज 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी म्हणजे माझे ऐका. आता दृष्टांत सर्वांनी ऐकला. गंगाराम मव्वा नावाची व्यक्ती, तिची म्हैस हरवली, त्याला ती तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार सापडली, आपण ऐकलं. पण तुकोबारायांकडे गेलेली व्यक्ती नेमकी कोणत्या उद्देशाने गेली हे तुमच्या लक्षात आलं का. म्हैस पाण्याच्या निमित्ताने तुकोबारायांकडे गेलेली व्यक्ती, पण संतांची संगती जीवनामध्ये घडली, परिणाम तुकोबारायांचा टाळकरी तो झाला. ज्याला म्हणायचं संत समागम एखादी येतो. म्हैस पाण्याच्या निमित्ताने गेलेला व्यक्ती पण टाळकरी झाला तुकोबारायांचा महाराज. त्याला म्हणायचं संत समागम एखादी परी वादे त्याचे द्वारे स्वामी याती. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, धावते वेळा बघा. गजेंद्र नावाचा हत्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाणी पिण्यासाठी सरोवरावरती गेला आणि पाणी पित असताना गजेंद्राचे पाय त्या नकराने पाण्यामध्ये खेचले. एक नव्हे तर 1000 वर्ष त्या ठिकाणी त्यांचं युद्ध झालं, नकराचं आणि गजेंद्राचं महाराज. गजेंद्राने त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या आप्तजनांचा धावा केला, सगळ्यांच्या परिवाराचा धावा केला. मला कोणीही धावून आलं आणि अशा टायमाला कोणी येत नाही. आपण ज्यांना माझं माझं म्हणतो ना, ज्यावेळेस आपण संकटात असो, ज्यावेळेस आपली वेळ असेल ना, वेळेला कोणी धावून येत नाही. म्हणून त्या ठिकाणी गजेंद्राने धावा केला पण कोणीच नसत नाही. आपण ज्याच्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस धडपड करतो, एवढं कमवतो, एवढी सिस्टेम करून ठेवतो, पण अंत कळायला याच्यातून कोणीच सोडू शकत नाही महाराज. ती काही आपल्या कामाला येत नाही महाराज. कितीही कमवा महाराज आणि ते कमवलेलं सुद्धा आपल्या सोबत येत नाही, अशी अवस्था त्या गजेंद्राची झाली. म्हणून आता सुद्धा अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये, अनेक जणांच्या जीवनामध्ये अनुभवलं आहे की आपल्याकडे एवढी इस्टेट असताना, गाडी बंगला धन दौलत असताना, आपण ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस आपल्याला यातलं कोणीही कामाला येत नाही. म्हणून कितीही कमवा, कमवले सुद्धा सोबत येत नाही. म्हणून मी एक नेहमी सांगत असतो, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा खाएगा. खाली हाथ आया है तू, खाली हाथ, खाली हाथ आया है तू, खाली हाथ. भूका लागल्या का? एक 10 मिनिटात बघा. म्हणून त्या गजेंद्राची अवस्था तशी झाली. त्यांच्यासाठी रात्रंदिवस त्यांनी कष्ट केले, सांभाळलं सगळ्यांना, परंतु कोणी धावून आलं नाही. म्हणून त्यांनी विचार केला की आता काय करावं. म्हणून त्यांनी त्या सरोवरामध्ये उठलेलं कमळाचं फुल आपल्या शेंडीने तोडलं आणि आकाशामध्ये फेकलं आणि भगवंताला हात दिली. कोण होईन ब्रह्मांड चालत, आपण असे हा कधी हाके. आवाज दिल्याबरोबर तो ते कमळ त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाजवळ जाऊन पडलं. आपल्या सगळ्यांना कथा भाग माहिती. पडल्याबरोबर
भगवंताने जाणलं की अरे माझा भक्त या ठिकाणी संकटात आहे आणि कमळ पडल्याबरोबर भगवंत त्याला वाचवण्यासाठी निघाले. तेवढ्यात आई शाबाने विचारलं एवढ्या गडबडीने कुठे चालला. तेव्हा भगवंताला सांगायचं होतं की माझा भक्त संकटात आहे, हत्ती नाव उच्चारायचं होतं. त्यावेळेस फक्त लक्ष्मी आई साहेबासोबत समोर भगवान परमात्मा हत्ती न विचारता फक्त ह शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला. ह कहे हत्ती ती कहे गजराज, ह कहे हत्ती ती कहे गजराज, आगे लागे गोली पीछे होत आवाज. कबीरदास महाराज म्हणतात की जसं गोळी मारल्यानंतर समोर गोळी लागते व माझा आवाज होतो, तसं भगवंताने आई साहेबासमोर ह शब्द उच्चारला आणि हत्ती म्हणून तर ती शब्द गजेंद्राजवळ उडला. एवढा वेगेने भगवान परमात्मा त्या भक्तासमोर आला. महाराज हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी, अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून भगवान परमात्मा आला आणि गजेंद्राचा त्या नकराच्या तावडीतून सुटका केली. त्यावेळेस नकराने युक्तिवाद म्हटला, भगवंता गजेंद्राची तू सुटका केलीस का केलीस, तर तो तुझा भक्त आहे आणि माझं काय. त्यावेळेस भगवंत म्हणू लागले, माझ्या भक्ताला तू 1000 वर्षे चळलंस, 1000 वर्षे तू त्याला पीडा केलीस, तुझं नाव नक्र आहे म्हणून तुला नरक. तेव्हा नक्र हसू लागला. माझा बघा युक्तिवाद केली गोडे. नक्र म्हणू लागला, देवा ठीक आहे, तुझ्या भक्ताचे पाय धरले म्हणून तू त्या ठिकाणी त्याची सुटका करतोस, मला नरकात पाठवतोस. पण आजपासून मी सगळ्याला सांगन, कोणीही देवाचे चरण, देवाचे पाय धरायचे नाही. कारण भगवान परमात्मा काय करतो, जो देवाच्या भक्ताचे पाय धरतो त्याला देव नरकात पाठवतो. किती अनुभव नक्र. काय म्हणलं नक्र, जो देवाच्या भक्ताचे पाय धरतो. मग त्या ठिकाणी भगवंताच्या लक्षात आलं आणि गजेंद्राबरोबर नकराचा उतार भगवंताने केला. मला सांगायचं, नकराने जे पाय धरले होते, मगरीने जे पाय धरले होते गजेंद्राचे, ते वैरत्व भावाने धरले होते. काय धरले होते? वैरत्व भावाने गजेंद्राचे पाय धरले होते. पण भगवंताने त्या ठिकाणी गजेंद्राबरोबर नकराचाही उद्धार झाला. याला म्हणायचं संत संगती एखादी अशा प्रकारे जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही संत संगती करा आणि संत संगती केल्यानंतर महाराज आपल्याला निश्चित त्या भगवंताची प्राप्ती होते. कारण संतांची संगती केल्या वाचून आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. अनेक उदाहरण आहेत. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, हे साधती साधने ते तुटती भुवाचे बंधने. अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. संत संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची. आपल्या जीवनाचं उद्धार करून घ्यायला संत संगती कारण आहे आणि आपल्या जीवनाचं पतन करून घ्यायला सुद्धा संत संगती कारण आहे. कारण जसे आपण संगती करू तसे आपलं जीवन बदलत चालतो. कारण पतन उद्धार संघाचा महिमा. तुकोबार म्हणजे आपला पतनाला कारण संगती आहे आणि उद्धाराला कारण संगती आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्या जेव्हा आढवा संत सेवी. म्हणून संतांच्या संगतीमध्ये, ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आपण वाटचाल करावी, संतांची संगती करावी. कारण आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर ऐका. बघा एक शेवटचं उदाहरण सांगतो. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब, आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब तो का तापलेल्या लोखंडावरती पडला, त्याचं काय होतं? काय होतं? वाफ होतो. अर्थात त्या पडलेल्या पाण्याच्या थेंबाची वाफ होते किंवा त्याचं अस्तित्व नष्ट होतो, तो संपून जातो. पण तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळपत्रावरती पडला, आता तो मोत्यासारखा चमकू लागतो. तोच पाण्याचा थेंब एखाद्या सापाच्या मुखामध्ये पडला, त्याचं विष तयार होतं. पण तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्यामध्ये पडला, मग मोती तयार होतो. आणि असा मोती जर कोणाला सापडला तर तो मला आनंद. म्हणजे एकच पाण्याचा थेंब, पण जशी जीवनामध्ये संगती घडू तसं त्याचं जीवन बदलत जातं महाराज. म्हणून संत समागम एखादी परी पावे त्याचे द्वारे स्वामयात्री. म्हणून संतांच्या संगतीमध्ये, ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये आलो. मग आल्यानंतर तिचा फायदा काय? टाळकरी मंडळी, संतांच्या संगतीमध्ये आपण आलो, आल्यानंतर फायदा काय? वा, राम राम
हरेला भोलाना मग संतांच्या संगतीमध्ये आपण ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये आलो, संतांची संगत आपल्याला घडली. मग इथं आल्यानंतर फायदा काय? तर तुकोबाराय म्हणतात की तेथे राम नाम होईल श्रवण, घडील भोजन उच्छिष्टाचे. इथं आल्यानंतर आपल्या कानावरती भगवान परमात्म्याचं नामचिंतन पडणार. मला तुम्ही नाही घेतलं तरी पडणार, आहे का नाही घेतलं तरी पडणार. म्हणून कीर्तन ऐकण्यासाठी इथं आलेली मंडळी बघा, आता इथं तुम्ही बसलात, ही तरी मंडळी गातात, टाळ वाजवतात, ह्याला थोडे श्रम होतात. मी बोलतो, माझा नरडा घसा कोरडा होतो, आहे का नाही, आम्हाला थोडे श्रम आहेत, आहे का नाही. विनेकरी विना वाजवतात ना, हा विनेकरी विना वाजवतात. पण तुम्हाला काय त्रास आहे का? काही त्रास? मस्त मांडी घालून फक्त श्रवणाचं काम आहे. ज्ञानोबाराय म्हणजे इथं येऊन जर ऐकायला जरी तुम्ही बसले, पण गाणाऱ्यापेक्षा, कीर्तन करणाऱ्यापेक्षा, वाजवणाऱ्यापेक्षा फलश्रुती तुम्हाला जास्त आहे. कशी फलश्रुती? ज्ञानोबाराय सांगतात ऐका, येथे मनाचा मारून न करिता, इथं मन मारून बसायचं नाही, इंद्रियाला दुःख द्यायचं नाही. इथं मनाचा मारून न करिता, इंद्रियाही दुःख न देता, इथं मोक्ष असे ऐका श्रवणामाझे. काय ज्ञानोबाराय बोलले बघा, ऐका मोक्ष तुम्हाला आहे. म्हणजे तुम्ही कितीही आला ऐकलं, सगळं आमचं पुण्य तुम्हाला दुप्पटे महाराज. इथे मोक्ष असे ऐका सर्वनामाचे. किंवा नामदेव महाराज सुद्धा सांगतात, श्रवणाचे विषय बैसावी साम्राज्य भुवनी सुखी नांदी. म्हणून श्रवणामध्ये हे श्रवण तुमच्या माझ्या कानावरती पडतं. म्हणजे हा फायदा आपल्या जीवनामध्ये आहे की ते श्रवण आपल्या कानावरती पडतं. एवढंच नव्हे तर घडेल भोजन उच्चिष्टाचे. आता तुम्ही म्हणतात उच्चिष्ट खायला मिळतंय आम्हाला, इथे येऊन काय होतं, हे का नाही, खायला संतांचं उच्चिष्ट मिळतंय. पण उच्चिष्ट या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या मुखावटे आलेले शब्द हे आपल्या कानावरती पडतात, हेच उच्चिष्ट आहे महाराज आपल्यासाठी. आले मुखावाटे अमृत वचन, त्या संतांच्या मुखावटे आलेले अमृत वचन हे तुमच्या माझ्यासाठी उच्चिष्ट आहे. म्हणून तेथे राम नाम होईल श्रवण. म्हणून जर आपण सगळ्यांनी जर दिंडीमध्ये चाललो ना, तर मग तिथे राम. पण बरेच जण दिंडीच्या पुढं काही, दिंडीच्या मागं काही, दिंडीच्या एकूण काही, हो. आणि झेंडेकरी तर आपले असे चालते की एका मागं एक, अशी पद्धत नाही बरं का. तुम्ही म्हणता तू आज आला आमच्या दिंडीमध्ये ना आम्हाला शिकवायला, माझा अधिकार नाही तुम्हाला सांगण्याचा. पण मी आज 12 वर्ष या ठिकाणी नंबरच्या दिंडीमध्ये चाललोय, फडकऱ्याच्या दिंडीमध्ये चाललोय. म्हणून मला थोडंसं ते पाहायला ऐकायला हे वाटलं. मी म्हणलो सुद्धा आपलं थोडं आपण परिवर्तन करू, आपण बोलू. कारण हे आपण यायचं कशाला, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. बघा, टाळकरी 5 लाईनीमध्ये चालले पाहिजे, 5 टाळकरी. कारण 2 टाळकरी पुढे गेले की दोन झेंडेकरी पुढे गेले की त्या 2 झेंडेकरीमध्ये अर्धी दिंडी पुढे जाते महिला मंडळ. का? तर आपले झेंडे पाहून महिला मंडळ चालत असतात. म्हणून 2 झेंडेकरी पुढे गेले की अर्धे पुढे जातात. त्याचं कारण काय आहे? मी पाहिलं, निरीक्षण केलं, 2 दिवस चाललो आणि 2 झेंडेकरी मागे राहतात. मग काही महिला मंडळ, पुरुष मंडळ मागे राहतात. त्याचं कारण, जर झेंडे सरळ चालले तर सगळे संघ चालतात. हा पहिला मुद्दा आहे, लक्षात ठेवा. झेंडेकरी 5 लाईनी चालायचं, त्याच्यानंतर टाळकरी मंडळी 5-5 लाईनी करायच्या. बघा, नंबरच्या दिंडीमध्ये चालत असताना तिसरा मनुष्य सुद्धा मध्ये घुसून देत नाही. मग इंद्रिय आहे महाराज मध्ये घुसायला, कारण भजन चालू असतं, आईमध्ये पकवाजा असतो आणि 5-5 टाळकऱ्याच्या लाईनी असतात. आणि टाळकरी मंडळ संपल्यानंतर गिरीकरी पाठीमागं असतो, त्याच्यानंतर महिला मंडळ. पण आपल्या झेंड्याच्या पुढे महिला मंडळ असते. थोडस पालन करा. हे ज्ञानोबांच्या सोहळ्यात चालतो, ज्ञानोबांच्या संतती हे ध्वजा म्हणजे कोण आहे महाराज? बहिणाबाई येतं. ध्वजा म्हणजे कोण आहे? बहीण. या वारकरी संप्रदायाचं मंदिर आपल्या साधू संतांनी उभं केलं, खूप सुंदर होय महाराज. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी रचला. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला से कळस. आणि त्या कळसावरती विराजमान असणाऱ्या माझ्या बहिणाबाई, हो, या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा विस्तार माझ्या नामदेवरायांनी केला. त्याला आधार माझ्या नाथ महाराजांनी, हो, नाथ महाराजांनी आधार दिला. खांब झाला से भागवत. म्हणून सुंदर असा सोहळा आपण या ठिकाणी या सोहळ्यामध्ये चालत आहोत. म्हणून चालत असताना या
वारीचे नियम अशा संहिता आपण पाळली पाहिजे. माझा अधिकार नाही मला सांगण्याचा, पण योग्य आहे ते नाथाच्या गतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणं आहे. आपली वेळ झालेली आहे म्हणून अशा सोहळ्यामध्ये चालत असताना आपण आल्यानंतर आपल्या कानावरती निश्चित भगवान परमात्म्याचं साधू संतांचं नामचिंतन आपल्या कानावरती पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते राम नाम होईल सर्व घडेल भोजन उच्चिष्टाची. आणि इथं आल्यानंतर महाराज कसं राहायचं, इथं आल्यानंतर कसं राहायचं ह्याची अशी संहिता जी अभंगामध्ये मी मुद्दाम अभंग निवडला बरं काही माझा मनातच होतं की यांना एकदा सांगायचंय. आपला अधिकार नाही पण या अभंगाद्वारे मी तुकोबरायांचा संदेश तुम्हाला सांगत आहे. बघा इथं आल्यानंतर कसं राहायचं तर कामारी बटी कसं नामचिंतन करीत हे दिन पाने रंग ते भोले, दिन पाने रंग ते भोले, ते राम नाम बघा तुकोबरा सांगतात की आल्यानंतर आपल्या कानावरती नामचिंतन पडणार आहे. पण आल्यानंतर राहायचं कसं तर कामारी बटीक सेवेचा सेवक. हो इथं आल्यानंतर सेवा करायची महाराज. नुसतं आपण आलो झोपायचं खायचं ऐकायचं असं नाही करायचं. इथं वाढू लागायचं, इथं नामचिंतन करायचं, इथं सेवा करायची. कामारी व्हायचं म्हणजे कामारी संतांच्या सोहळ्यामध्ये माऊलीच्या संगती काळातून म्हणून इथं सेवा करायची. कामारी बटीक, बटीक म्हणजे या शब्दाचा आहे मालकाच्या इच्छेप्रमाणे काम करायचं. काय कामारी बटीक सेवेचा सेवक. नाही तर बरेच जणाला असा अभिमान होतो महाराज मी होतो म्हणून एवढी पंगत झाली, मी होतो म्हणून दिंडी अशी चालली, मी होतो म्हणून एवढा विस्तार झाला. हा अभिमान या ठिकाणी जात असतो बरं का. म्हणून सेवेचा सेवक व्हायचं, मालक व्हायचं नाही. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तिथे होणे. दीन होऊन राहायचं महाराज साधू संतांचे. कारण सेवा केल्याशिवाय मिळत नाही. कारण या संतांची प्राप्ती देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची संगती करून घ्यायची असेल तर पहिली पायरी सेवा आहे. जे तर सेवा हा दारवंटा हो स्वाधीन करी शुभता. माऊलींचा खूप सुंदर उभा आहे. म्हणून जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दर्शसे म्हणून सेवा करायची. सेवेचा सेवक इथं आल्यानंतर सेवेचा सेवक व्हायचं. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तिथे चाले. म्हणून ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये चालत असताना मी ही आचारसंहिता सांगत असताना ऐका आतापर्यंत सांगितलं याचं पालन करा. झेंडेकरी सगळ्या एका लाईनीत चाला. त्याच्यानंतर काळकरी मंडळी तुळशीवाल्या मध्यंतरी पकवाजे आणि हे बघा कोणी या ठिकाणी उपस्थित राहत नाही. सगळं वाटण या ठिकाणी आपल्याला भरपूर अन्नदान आहे. मी सांगितलं अन्नदानाचं महत्व एक शीत दिले अन्न म्हणून तेही घ्यायचं आपण. पण ते आपल्यासाठी महाराज कोणासाठी आपल्यासाठी. पण दिंडीतून अशी पळापळी करायची नाही. हा दिंडीत खायचं नाही, दिंडीतून पळापळी करायची नाही. काही काही महाराज लाईन कशाची हे सुद्धा पाहत नाही. अर्धा अर्धा किलोमीटरची लाईन असते. ती लाईन कशाची आहे मी माझा अनुभव सांगतो. अशी अर्धा किलोमीटरची लाईन लागली होती आमच्या तिकडलं सांगतो इथलं नाही. आमच्या दिंडीतल्या 2 महिला मंडळ त्या ठिकाणी लाईनीत लागले. जुना काळ होता आता 2 महिला मंडळ लाईनीत लागल्या आणि अगदी लाईन जवळ आली. जवळ आल्यानंतर पाहिलं तर ते दाढी कटिंगचं दुकान. कशाचं दाढी कटिंगचं. म्हणजे हे सुद्धा विनोदाचा भाग झाला. पण सांगायचं तात्पर्य आहे की आपण चालत असताना नामचिंतन करीत चला. नुसतं मुख्याने चालू नका. महिला म्हणतात सुंदर भजन करता मी पाहिलं. आता 2-3 जण आमचे जीव तोडून आरडतात. सगळ्याच्या पाठ आहे. मग पाठ असताना आपण मोठ्याने सगळ्यांनी टाळकरींच्या मागं म्हणलं पाहिजे नामचिंतन करून. मला तुकोबरा काय सांगतात गात जागा प्रेम मागा. हा जाग्यावर जर हरिपाठ झाला आपला कुठं मुक्कामाच्या ठिकाणी जर ज्या ज्या ठिकाणी हरिपाठ होईल ना जागेवरती त्यावेळेस एका बाजूने महिला मंडळ राहतील आणि एका बाजूने पुरुष मंडळ. मस्त पावल्या खेळायचा आनंद घ्यायचा. हो गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने सुंदर असा हरिपाठ
रंगीत संगीत या ठिकाणी आपण हरिपाठ घेऊया. म्हणून सगळ्यांना सांगतो की ही सांगितलेली आजच्या संहिता वाक्य सांगतो त्याचे आपण त्याचं पालन केलं पाहिजे. कारण सांगण्याचा अधिकार माझा नाही तुम्हाला, परंतु सांगण्याचा तो साधू संतांच्या अन्वयाला अनुसरून या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मला सांगतात की कामारे बधिक सेवेचा सेवक दीनपणे रंग चिते भगे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाला सांगतात की इथं आल्यानंतर आपल्याला सर्व सुख जे आहे ते जीवनामध्ये प्राप्त झाले. राम नाम राम नाम सर्व सुखत्या संगती घडील गुणगती सुखाजिया. तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उद्दिष्टाचे. सर्व नाम सुख ज्या सुखामध्ये 1% दुःखाचा अवदेश आपल्याला सापडत नाही. असं सर्व सुख या ठिकाणी जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर, ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये आल्यानंतर आणि इथं येऊन नामचिंतन केल्यानंतर, हो, म्हणून या ठिकाणी सुंदर असा दिंडी सोहळा आपण दरमजत करीत या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत. म्हणून चालत असताना सर्वांनी नामचिंतन करीत चाला अशी पुनश्च सर्वांना एकदा विनंती करतो, प्रार्थना करतो. काय सांगायचं सांगणार नाही ना? हो, या ठिकाणी मला आज सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. या दिंडीतील सर्व चालक मालक मंडळी, भजनी मंडळी, वयवर्ग, ज्ञानवर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि होता काही अपशब्द माझ्या वाणीद्वारे गेले असतील तर आपण बसलेले सर्व श्रोते मंडळी सर्वांनी आपल्याने आई वडिलांचा अंतःकरण करून मला माफ करा. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचे प्रसाद म्हणून या ठिकाणी ग्रहण करा. झालेली शिवा याच ठिकाणी समर्पित करतो. हरी ज्ञानेश्वर मावळी ज्ञानेश्वर मावळी
ऐका आज या ठिकाणी